नमस्कार, महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. रिधोऱ्याचा 156 वर्षांचा दगडी पूल आजही उभा आहे. मग नवे बलाढ्य प्रकल्प 2 महिन्यातच का हादरतात? अंडरस्कोर 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 बार्शी कुर्डुवाडी मार्गावरील रिधोरे परिसरातील सीना नदीवरील जुना दगडी पूल हा फक्त वाहतुकीचा मार्ग नाही, तर तो आपल्या सार्वजनिक बांधकाम संस्कृतीचा आरसा आहे. उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार बार्शीला त्या काळच्या बर्सी रोड स्टेशन म्हणजे आजच्या कुर्डुवाडीशी जोडण्यासाठी 1862 मध्ये #बासी #ट्रामवेची संकल्पना मांडली गेली. ट्रामवे प्रत्यक्षात आला नाही, पण त्यासाठीची जमिनीची कामे, कटिंग्ज आणि पूल 1870 पर्यंत पूर्ण झाले. जुन्या दगडी पुलाने 156 वर्षे काढली, पण आज अनेक नवे रस्ते, पूल आणि बोगदे उद्घाटनानंतर काही महिन्यातच चर्चेत येतात. मग दोष फक्त निसर्गाचा आहे का, की भ्रष्ट अधिकारी, निष्काळजी निरीक्षण, कागदी तपासणी, ठेकेदारांशी संगनमत आणि देखभालीकडे केलेले दुर्लक्ष याचीही चौकशी झाली पाहिजे. जनतेने हा मुद्दा पक्षीय चष्म्यातून पाहू नये. सरकार कोणाचेही असो, नागरिकांच्या पैशातून बांधलेल्या प्रत्येक पुलाची, प्रत्येक रस्त्याची आणि प्रत्येक बोगद्याची जबाबदारी ठरली पाहिजे. काम निकृष्ट असेल तर केवळ ठेकेदारावर कारवाई पुरेशी नाही, त्या कामाला तांत्रिक मंजुरी देणारा अधिकारी, मोजमाप पुस्तिका मंजूर करणारा अभियंता, गुणवत्ता तपासणी करणारी यंत्रणा आणि बिल पास करणारी साखळी यांचीही चौकशी झाली पाहिजे. रिधोरेचा दगडी पूल आपल्याला एकच संदेश देतो: मजबूत बांधकामासाठी फक्त पैसा लागत नाही, प्रामाणिकपणा लागतो. नवे प्रकल्प आवश्यक आहेत, पण नव्या प्रकल्पांच्या नावाखाली भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जा आणि जबाबदारीशून्य प्रशासन चालणार नाही. 156 वर्षांचा दगडी पूल आजही आपल्याला विचारतोय: मी ब्रिटिश काळात बांधला गेलो, पण भारतीयांच्या श्रमांनी उभा राहिलो. तुमच्या आधुनिक युगात मात्र जबाबदार अधिकारी कुठे आहेत? दुहेरी अवतरण चिन्ह. मुद्दा कोणत्या पक्षाचा नाही, मुद्दा भ्रष्ट आणि बेफिकीर यंत्रणेचा आहे. रिधोरेच्या जुन्या पुलाचा वारसा जपणे आणि नव्या प्रकल्पांमध्ये दर्जा, पारदर्शकता व जबाबदारी निश्चित करणे, हेच खरे सार्वजनिक हित आहे. नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच संदर्भात सीना नदीवरील पूल, 10 कमानींचा दगडी मेसनरी ब्रिज म्हणजे दगडाचे ब्लॉक, चुना, वीट, लोखंडी गर्द वापरून बनवलेला पूल असल्याची नोंद मिळते. पुढे 1 मार्च 1897 रोजी बार्शी लाईट रेल्वेचा कुर्डुवाडी ते बार्शी हा 34 किमीचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला आणि हा पूल त्या मार्गाचा भाग ठरला. याचा सरळ अर्थ असा की रिधोरेजवळील या दगडी पुलाचा बांधकाम इतिहास 1870 पासून मोजला, तर 2026 मध्ये त्याला सुमारे 156 वर्षे पूर्ण होतात. आणि जर रेल्वे वाहतुकीच्या 1897 च्या वर्षापासून मोजले, तरी तो 129 वर्षांचा ठरतो. एवढ्या वर्षांनंतरही हा पूल लोकांच्या चर्चेत आहे, परिसराच्या स्मृतीत आहे आणि आजच्या व्यवस्थेला प्रश्न विचारत उभा आहे. इथे मुद्दा ब्रिटिशांचे कौतुक करण्याचा नाही. त्या पुलावर घाम गाळणारे हात आपलेच भारतीय कामगारांचे होते, पण मुद्दा असा आहे की त्या काळातील दगडी बांधकाम, कमानींची रचना, नदीच्या प्रवाहाचा विचार आणि पायाभूत नियोजन इतके मजबूत होते की आज शतकानुशतके उलटूनही त्याची चर्चा होते. मग आज कोट्यवधींचे बजेट, आधुनिक यंत्रसामग्री, तांत्रिक सल्लागार, दर्जा तपासणी, टेंडर प्रक्रिया आणि डिजिटल मॉनिटरिंग असूनही अनेक कामांवर लोकांचा विश्वास का बसत नाही? गळती लगेच सुरू. अलीकडची मिसिंग लिंक घटना याच प्रश्नाला धार देते. मुंबई ते पुणे कनेक्टिंग लिंक म्हणजे मिसिंग लिंक 1 मे 2026 रोजी अधिकृतपणे सुरू झाली, पण कालपरवाच्या पावसात बोगद्याच्या संरक्षित भिंतीचा स्लॅब लँडस्लाइडमुळे ढासळू लागला. त्यातील निकृष्टपणावर प्रश्नचिन्ह सोशल मीडियावर उमटू लागले. त्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटना प्रकल्प सुरू झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यांत घडल्याने सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उभे राहतात. येणाऱ्या संकटाचे कोणतेही मोजमाप न करता होणारा विकास जीवाशी येतोय का? आता प्रश्न असा आहे की प्रत्येक वेळी दोष फक्त राजकीय पक्षांवर ढकलून आपण खरी जबाबदारी लपवत आहोत का? कोणताही पक्ष सत्तेत असो, प्रत्यक्षात कामाचे मोजमाप कोण करतो? गुणवत्ता प्रमाणपत्र कोण देतो? ठेकेदाराचे बिल कोण पास करतो? साईटवर वापरलेले साहित्य तपासणारा अधिकारी कोण असतो? पुलाची, बोगद्याची, रस्त्याची सुरक्षा तपासणी कागदावर होते की प्रत्यक्षात? हे प्रश्न राजकीय घोषणांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत, कारण आत्ताचे विरोधक कधीतरी सत्तेत असतात, पण सत्तांतर झाल्यावर कोणाचेही तोंड उघडत नाही. 2025च्या पूरस्थितीनेही याच भागातील पायाभूत सुविधांची असुरक्षितता पुन्हा दाखवली.
सीना नदीच्या पाण्याची पातळी वाढली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला, बार्शी तालुक्यातील काही भागांचा संपर्क तुटल्याच्या बातम्या आल्या. त्याच काळात माढा व बार्शी परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 5 जणांना ग्रामस्थांनी वाचवले होते. फेब्रुवारी 2026 मध्ये सीना नदीवरील रेल्वे पुलाबाबत आणखी एक महत्त्वाची बातमी आली. सोलापूर रेल्वेच्या इतिहासात प्रथमच महापुराचे पाणी रेल्वे पुलाला लागल्यामुळे वाहतूक थांबवावी लागली आणि भविष्यातील धोका टाळण्यासाठी सीना नदीवर अतिरिक्त पूल उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यातून स्पष्ट होते की प्रश्न फक्त एका पुलाचा नाही, प्रश्न आहे नियोजनाचा, देखभालीचा, जबाबदारीचा आणि सार्वजनिक पैशाच्या प्रामाणिक वापराचा.